नमस्कार मित्रांनो, मी एन एस पोद्दार, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक यड्राव. तर आपला महत्त्वाचा पहिला पॉईंट आहे तो म्हणजेच काय बेसिक मॅथमॅटिक्स. आणि या बेसिक मॅथमॅटिक्स अंडर आपण बघतोय मॅट्रिक्स हा चॅप्टर. मॅट्रिक्स या चॅप्टर अंडर बघत असताना मागच्या वेळी आपण स्केलर मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन मॅट्रायसेस आणि मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स हा पॉईंट्स बघितले. आता याच्या पुढे जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजेच ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. आता पहिली गोष्ट ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय. ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स म्हटल्यानंतर त्याची डेफिनेशन पहिल्यांदा बघूया. अ मॅट्रिक्स इज ऑब्टेन्ड फ्रॉम अ गिवन मॅट्रिक्स बाय इंटरचेंजिंग द रोज अँड करस्पॉन्डिंग कॉलम्स इज कॉल्ड ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे की जे रोज आहेत त्या रोजचं कन्व्हर्जन कॉलममध्ये करायचं, म्हणजेच इंटरचेंज करायचं. आणि विच इज डिनोटेड बाय ए डॅश, अदरवाईज ए रेस टू टी, म्हणजे ए टू टी लिहायचं. हा झाला मॅट्रिक्स, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. आता याचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल म्हटल्यानंतर सपोज या ठिकाणी डेफिनेशन दिले, इफ ए इज इक्वल टू ए बी सी डी. ए बी ही रो आहे, त्या रोला आपण कन्वर्ट करायचा आहे व्हर्टिकली. म्हटल्यानंतर ए बी हा जो हॉरिझॉन्टल होता, रोमध्ये होता, त्याला आपण कॉलममध्ये कन्वर्ट केलं. सी डी ही रो होती, सेकंड रो होती, त्याला आपण सी टू या कॉलममध्ये कन्वर्ट केलं. म्हटल्यानंतर अशा टाईपच्या मॅट्रिक्सला म्हणायचं असतं ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स, म्हणजेच रोज कन्वर्शन कॉलममध्ये. याच्यानंतर आपण एक्झाम्पल बघूया. इफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6, जसं मी आत्ता या ठिकाणी केलं आहे. 1 2 3 ही रो होती, त्याचं कन्वर्जन कॉलममध्ये केलं आहे. आणि 4 5 6 ही सेकंड रो होती, त्याला सेकंड कॉलममध्ये कन्वर्जन केलं आहे 4 5 6, म्हणजेच ए रेस टू टी म्हणजे ए डॅश. हा सगळा ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. एकदम सिम्पल डेफिनेशन आहे ट्रान्सपोजची. याच्या पुढे जाऊन त्याचे प्रॉपर्टीज बघूया. ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्सची पहिली प्रॉपर्टी, ए बी ब्रॅकेट ट्रान्सपोज इज इक्वल टू, म्हणजेच ए बी या दोन मॅट्रिसेसचा गुणाकाराचा ट्रान्सपोज. लक्षात घ्या, पहिल्यांदा गुणाकार आणि नंतर ट्रान्सपोज. ए बी या गुणाकाराचा ट्रान्सपोज हा बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज इतका येतो. म्हणजेच या ठिकाणी ए बी याची जी ऑर्डर आहे ए नंतर बी आहे, मात्र याचं उत्तर शेवटला काय असणार आहे, पहिल्यांदा बी नंतर ए, दोघांना सेपरेटली ट्रान्सपोज. दुसरी प्रॉपर्टी ती म्हणजेच ए ट्रान्सपोजचा परत ट्रान्सपोज. ज्या पद्धतीनं मायनस मायनस प्लस होतं, एकमेकांना कॅन्सल होतं, त्याच पद्धतीनं ट्रान्सपोजचा परत ट्रान्सपोज केला तर त्या ठिकाणी ते एकमेकांना कॅन्सल होऊन लास्टला आपल्याला ए परत मिळतो. अशा या दोन महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत, ते या ठिकाणी मी कन्सिडर केल्या आहेत की या दोन प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचा आता एक एक्झाम्पल बघूया. इफ ए इज इक्वल टू 1 -3 2 -1 आणि बी इज इक्वल टू 1 0 1 2 -3 -1 3. आणि याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारला आहे व्हेरीफाय दॅट, म्हणजे ही जी प्रॉपर्टी पहिली आहे ही पहिली प्रॉपर्टी बरोबर येते कशावरून, तर ते व्हेरीफाय करायचं, चेक करायचं. हे चेक करण्यासाठी व्हेरीफाय दॅट, शो दॅट, प्रूव्ह दॅट अशा टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये LHS इज इक्वल टू RHS असं आपण करतो. आता त्यासाठी आपण आता एक्झाम्पलची सुरुवात कशी करायची, तर या पद्धतीनं पहिल्यांदा मी गिवन ए मॅट्रायसेस कन्सिडर केला, त्याच पद्धतीनं दुसरा मॅट्रायसेस पण कन्सिडर केला. याच करत असताना या ठिकाणी या एका पेजमध्ये दोन्ही पूर्ण एक्झाम्पल बसवण्याचा मी प्रयत्न करतोय. तर त्या ठिकाणी आपण कन्सिडर करूया नाव. पहिल्यांदा मी ए आणि बीचा गुणाकार करून घेतोय, म्हणून पहिल्यांदा ए मॅट्रायसेस इंटू बी मॅट्रायसेस. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करायचं सांगितलं होतं, तर रो फर्स्ट कॉलम फर्स्ट, रो सेकंड कॉलम सेकंड. हा गुणाकार कसा होतो बघा, चेक करा. पहिल्यांदा मॅट्रायसेस करून घेतला. रो फर्स्ट म्हणजेच कोण 1 × 1, रो सेकंड कॉलम सेकंड -3 × 2, म्हणजे पहिल्या रोसाठी मी पहिला कॉलम एंड केला. त्याच पद्धतीनं आता दुसरा रो फर्स्ट कॉलम फर्स्ट 1 × 0, रो सेकंड कॉलम सेकंड -3 × -1. त्याच पद्धतीनं तिसरा कॉलम रो फर्स्ट कॉलम फर्स्ट, रो सेकंड कॉलम सेकंड. अशा पद्धतीने मी या पहिल्या रोसाठी तिन्ही कॉलम गुणाकारामध्ये घेतले. आता जसं मी पहिल्या रोसाठी तिन्ही कॉलम संपवले, त्याच पद्धतीनं दुसऱ्या रोसाठी परत तिन्ही कॉलम, म्हणजेच ते येतील 2 × 1 प्लस -1 × 2. लक्षात घ्या, आपण इथं मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस करतोय. त्यानंतर दुसरं 2 × 0 -1 × -1. त्याच पद्धतीने तिसरं 2 × 1 -1 × 3. अशा पद्धतीने मी दुसऱ्या रोसाठी सुद्धा तिन्ही कॉलम संपवले. याचं उत्तर काय असणार आहे, चेक करा. 1 × 1 1, -3 × 2 6, -6, 1 × 0 0, -3 × -1 only 3, 1 × 1 1, -3 × 3 9, -9, 2 × 1 2, -1 × 2 -2, 2 × 0 0, -1 × 1 +1, 2 × 1 2, -1 × 3 म्हणजेच -3.
आता या मायनसमुळे हे जे साईन आहे ते चेंज होतं आहे, आपण वजाबाकी करतोय. तर हे करत असताना या ठिकाणी येतं याचं उत्तर 1 - 5 -6 म्हणजे -5, 0 + 3 3, 1 × -9 -8, 2 + -2 0, 0 + 1 1 आणि 2 - 3 -1 म्हणजे ए बीचा गुणाकार या पद्धतीने आला. परंतु आपल्याला ए बीचा ट्रान्सपोज हवा आहे. ए बीचा ट्रान्सपोज म्हटल्यानंतर आहे त्या मॅट्रिक्सच्या डोक्यावर मी टी लिहिलंय, ट्रान्सपोज करणार आहे अजून. मग याचा ट्रान्सपोज आपण कसं करतोय, तर ज्या आडव्या लाईन्स आहेत, आडव्या रो आहे त्याला आपण उभं लिहितो. म्हणजे याचं उत्तर येईल 5 - 3 -8 हे आपण उभं लिहितोय, 0 1 -1 हे सुद्धा उभं लिहितोय. म्हणजे हा झाला ए बी ट्रान्सपोज म्हणजे आपली LHS. आणि या LHSला आपण कन्सिडर करूया इक्वेशन नंबर फर्स्ट. जसा मी आता इक्वेशन नंबर फर्स्ट LHS साठी कन्सिडर केलं होतं, तसं आता इक्वेशन नंबर 2 RHS साठी. RHS जर मला काढायचं असेल तर पहिल्यांदा मला एचा ट्रान्सपोज करावा लागेल. ए ट्रान्सपोज किती येतो बघा, चेक करा. इथं ए लक्षात देतोय, हा ए मॅट्रिक्स आहे, त्याचा ट्रान्सपोज करत असताना 1 - 3 ला मी व्हर्टिकली लिहून घेतलंय, -2 आणि -1 ला मी व्हर्टिकली लिहून घेतोय. त्याच पद्धतीनं बी मॅट्रिसेस सुद्धा 1 0 1 हे व्हर्टिकली लिहिलं, 2 - 1 3 हे सुद्धा व्हर्टिकली लिहिलं. आता मला काय करायचं आहे, बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज करायचा आहे. म्हणून पहिल्यांदा बी मॅट्रिसेस कन्सिडर केला, नंतर ए ट्रान्सपोज मॅट्रिसेस कन्सिडर केला. आता याचा गुणाकार करत असताना परत सेम प्रोसेस, रो फर्स्ट कॉलम फर्स्ट. रो फर्स्ट कन्सिडर करा, त्याच वेळेला कॉलम फर्स्ट कन्सिडर करा. आणि यांचा गुणाकार करत असताना काय येईल, रो फर्स्ट कॉलम फर्स्ट 1 × 1, रो सेकंड कॉलम सेकंड 2 × -3. मी आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन डायरेक्टली करतोय. म्हणजे पहिल्या रोसाठी मी पहिला कॉलम संपवला, त्याच रोसाठी दुसरा कॉलम, रो फर्स्ट कॉलम फर्स्ट 2 × 1 2, रो सेकंड कॉलम सेकंड 2 × -1 म्हणजेच -2. दुसऱ्या रोसाठी परत पहिला कॉलम, 0 × 1 0, -1 × -3 म्हणजे +3. दुसऱ्या रोसाठी दुसरा कॉलम, 0 × 2 0, -1 × 1 -1 म्हणजेच +1. तसंच तिसऱ्या रोसाठी परत पहिला कॉलम, 1 × 1 1, 3 × -3 -9, 1 × 2 2, 3 × -1 -3. अशा पद्धतीनं बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोजचा गुणाकार केला. आणि याची बेरीज वजाबाकी आपण करू शकतोय. 1 × -6 म्हणजेच -5 येणार आहे, 0 + 3 3, आणि 1 - 9 -8, 2 - 2 0, 0 + 1 1 आणि 2 - 3 -1. हे झालं इक्वेशन नंबर तुमचं 2. म्हणजेच मी LHS साठी इक्वेशन नंबर 1, RHS साठी इक्वेशन नंबर 2. आणि मला फ्रॉम इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 वर काय सांगता येतं, की दोघांनी बाजू सारख्या झाल्या, दोन्ही इक्वेशन सारखे असतील तर ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू काय देतं, बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज असेल. ओके, हे झालं आपली पहिल्या प्रॉपर्टीचं प्रूफ. त्याच पद्धतीने आता बघूया दुसरं एक्झाम्पल. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण कन्सिडर केलं ए इज इक्वल टू ए, हा 3/3चा एक मॅट्रिक्स दिला आहे आणि तुम्हाला व्हेरीफाय करायला सांगितलं आहे की ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज इज इक्वल टू ए. म्हणजे दुसरी प्रॉपर्टी सॅटिस्फाय होते की नाही हे आपण चेक करतो. त्यासाठी आपण परत बघूया, ए मॅट्रिक्स बी कन्सिडर केला, ट्रान्सपोज ज्या आडव्या लाईन्स आहेत त्यांना फक्त उभं करायचं आहे. 8 5 4, 4 7 3, -4 2, -5 2 6 या पद्धतीने मी ए ट्रान्सपोज केला. आता मला LHS करायचा, LHS घेतला मी, ए ट्रान्सपोजचा परत ट्रान्सपोज म्हटल्यानंतर ए ट्रान्सपोजच्या ठिकाणी मी ए ट्रान्सपोजची व्हॅल्यू पुट करतो. म्हणजेच 8 5 4, 4 7 3, -5 2 6 ला परत ट्रान्सपोज करा. म्हणजे एका ट्रान्सपोजचा वापर करून झाला तर दुसऱ्या ट्रान्सपोजचा वापर आपल्याला करायचा. दुसऱ्या ट्रान्सपोजचा वापर म्हटल्यानंतर परत रोजचं कन्व्हर्जन कॉलममध्ये. म्हणजेच आपल्याला मिळेल LHS इज इक्वल टू 8 5 4, 4 7 3, -5 2 6. म्हणजे आपल्याला हा परत मॅट्रिसेस मिळाला आणि विच इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं, ए मिळालं. ओके, म्हणजेच आपल्याला मिळालं ए ट्रान्सपोजचा परत ट्रान्सपोज केला तर आपल्याला परत ए मॅट्रिक्स मिळेल. म्हणजेच लक्षात घ्या की या दोन प्रॉपर्टीज महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत. आता तुम्हाला ही जी होमवर्कची एक्झाम्पल्स दिलीत, ही एक होमवर्कची एक्झाम्पल्स नोट आउट करून घ्या आणि याची एक्झाम्पल्स चेकआउट करा की हे व्हेरीफाय होतं काही नाही आणि याची प्रॅक्टिस करा. ओके, थँक्यू.